नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं तर समजलंच असणार की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे आपल्याला थंड पाणी खूप प्यावंसं वाटतं. मग अशा वेळेस आपल्या घरी माठ असतोच. पण जर आपल्याला बाहेर कुठे जायचं असलं तर आपण बॉटलमध्ये पाणी घेऊन जातो. पण ते पाणी थोड्या वेळाने गरम होऊन जातं. पण आता आपल्याकडे भरपूरसा ऑप्शन अवेलेबल आहेत आणि त्यातलंच एक ऑप्शन ती म्हणजे ही बाटली. तर तुम्ही मातीची बाटली ही नक्की अशा पद्धतीने पर्चेस करू शकता. बाहेर जाताना सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि माठातील थंड पाणी सारखंच तुम्हाला ही बॉटल सुद्धा अगदी गारेगार पाणी देणार आहे. त्यामुळे या बॉटलचे काय महत्त्व आहे, हे कशा पद्धतीने ही बॉटल स्वच्छ करावी ते बघूयात. पण जर तुम्हाला ही बॉटल घ्यायची असेल, तर मी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती घेऊ शकता किंवा प्रॉडक्ट सुद्धा टॅग केलेला आहे. तर ही जी काही मातीची बॉटल आहे, ही सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सीझन करावी लागते. तसं तर ही बॉटल ऑलरेडी प्री सीझन होऊन आलेली आहे. पण जर तुम्ही मी जिथून सांगितलं तिथून न घेता जर डायरेक्टली जिथे माठ मिळतात तिथून घेतली असेल, तर मग सीझन करावी लागेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, की ही बॉटल स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. जसं तुम्ही ही स्वच्छ धुवून घेता ना, तर यामध्ये जे काही छिद्र असतात ना, तर ते पाणी शोषून घेतात आणि ही स्टेप करणं खूप गरजेची असते. जर तुम्ही यामध्ये पाणी टाकलं, जर ही सीझन नसेल, तर यामधनं ना तुम्हाला लालसर असं पाणी जे आहे ते निघेल. असा सिलिकॉनचा ब्रश मिळतो बघा, तो ब्रशने तुम्हाला हा व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 2 वेळेस पाणी व्यवस्थित त्यामध्ये व्यवस्थित शेक करून काढून टाकायचं आहे. आता ही सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने आपण माठ सीझन करतो, जसं वेगवेगळ्या पद्धतीने करतो. जुना माठ असेल तर त्यासाठी आपण एक्स्ट्रा लिंबू वगैरे वापरत असतो आणि नवीन माठ असेल तर मिठाचा वापर करतो. सेम प्रोसेस आपल्याला याच्यासाठी सुद्धा करायची आहे आणि आता ही बॉटल आहे, त्यामुळे यामध्ये तर घासणी जाणार नाही, म्हणून मी या सिलिकॉन ब्रशचा वापर करत आहे. पण तुमच्याकडे जर हा ब्रश नसेल, तर तुम्हाला काय करायचंय, हे असं मीठ टाकायचं, त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थितरित्या शेक करायचं आहे. असं केल्याने सुद्धा व्यवस्थित ही स्वच्छ होऊन जाते आणि ही स्टेप करणं खूप गरजेची आहे. आता ही जी काही बॉटल आहे, ही आपल्या शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिले म्हणजे पर्यावरणासाठी एकदम चांगली आहे. मातीच्या बाटल्यांचा सर्वात मोठा फायदा हा पर्यावरणाला होत असतो आणि प्लास्टिकच्या बाटल्या पर्यावरणामध्ये प्रदूषण करत असतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला खरंच थंड पाणी हवं असतं, तर फ्रीजचं पाणी न पिता तुम्ही या बॉटलचा नक्की वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला ना वापरायचं पाणी हे अशा पद्धतीने भरून ठेवायचं आणि अशा पद्धतीने एखाद्या टबमध्ये वगैरे ठेवू शकता. मी माठ सुद्धा व्यवस्थित यामध्ये भिजत ठेवला होता. मग म्हटलं चला बॉटल सुद्धा आपण सीझन करून घेऊयात. तर ही पूर्ण तुम्हाला 24 तास असंच यामध्ये पाणी ठेवायचंय. तरी 24 तास झाले आणि तरी सुद्धा यामधनं जर मातकट वास येत असेल, तर मग अशा वेळेस तुम्हाला पुन्हा पाणी चेंज करायचंय, व्यवस्थित शेक करायचं आहे, पाणी चेंज करायचं आहे आणि पुन्हा ही अशाच पद्धतीने भरून ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी या बॉटलचे खरंच खूप फायदे आहेत. मातीच्या बाटल्यांमुळे पाणी फ्रेश आणि शुद्ध राहतं आणि मातीचीच रचना आपल्या पिण्याच्या पाण्याला गार ठेवून त्यात नैसर्गिक मिनरल्स व पोटॅशियम राखत असते. यामुळे पाणी अधिक चवदार लागत असतं आणि आपल्याला आरोग्यदायक बनत असतं. त्यामुळे तुम्ही ही बॉटल या उन्हाळ्यामध्ये खरंच अवश्य खरेदी करा आणि बाहेर जाताना तुम्ही ही इझिली नेऊ शकता. फक्त बाहेर जाताना याचं जे काही झाकण आहे ना, ते अगदी ढिल्लं असतं. तर मग अशा वेळेस तुम्हाला व्यवस्थितरित्या याला रबर बँडचा वापर करून नेऊ शकता किंवा बऱ्याचदा आपण ही बॉटल घरामध्येच एखाद्या रूममध्ये जर आपल्याला जायचं असेल, तर प्रत्येक क्षणी आपण ही बॉटल आपल्या सोबत ठेवू शकतो आणि हिचा वापर करू शकतो. आता एक पूर्ण दिवस झाल्यानंतर हे पाणी फेकून न देता झाडांना याचा वापर करा किंवा तुमच्या भांडे घासायचे असेल किंवा तुम्हाला कपडे धुवायचे असेल, तर त्यासाठी नक्की वापर करावा. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ना अनेक रसायनं असतात, जे आपल्या शरीरावर खरं हानिकारक ठरू शकतात. मात्र मातीची बाटली नैसर्गिक आणि रसायनमुक्त असते, त्यामुळे ती पूर्णपणे आपल्याला सुरक्षित असते. त्याचबरोबर मातीच्या बाटल्या जास्त काळ टिकाऊ असतात, त्यांना गंज लागण्याची भीती नसते. तसेच मातीच्या बाटल्यांचा पुनर्वापर सुद्धा करता येऊ शकतो आणि त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा हे अधिक टिकाऊ आणि इको फ्रेंडली सुद्धा ठरतं. व्यवस्थित ही धुवून घ्यायची आहे आणि आता ही रेडी झालेली आहे. यामध्ये मातकट वास येत नाही आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ही प्री सीझन होती आणि नंतर याला व्यवस्थित पाणी भरून ठेवलं, तर तुम्ही बघणार अगदी 1 घंट्यामध्येच तुम्हाला फ्रीज सारखं पाणी भेटणार आहे. एवढं जबरदस्त हे आहे आणि तुम्ही नक्की अवश्य याचा वापर करून बघा. मला खरंच ही बॉटल खूप आवडली. माठ तर आपल्या घरी आहेच आहे.
हवं तर माठातलं डायरेक्टली थंड पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि दिवसभर जरी तुम्ही यामध्ये पाणी ठेवलं तर माठासारखं थंड पाणी याचं मिळतं. तर तसेच या मातीच्या बाटल्यांची किंमत ना प्लास्टिकच्या बाटल्यांच्या तुलनेत ना कमी असते. थोडीशी एक वेळ तुम्हाला जास्त वाटू शकते, पण प्लास्टिकच्या बॉटल कसं असतं, जर आपण ब्रँडेड नाही घेतल्या तर त्या महिन्या-महिन्याला तुटत असतात आणि अशा वेळेस आपले किती रुपये जातात आपल्यालाच कळत नाही. एकदाच तुम्ही जर यामध्ये इन्व्हेस्ट केली तर खरंच खूप आपल्या शरीरासाठी एकदम चांगलं आहे. आणि हे आपण बॉटल घेतली तर पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी आणि आपल्या जीवनशैलीसाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो. म्हणूनच आपण याचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षणासाठी एक छोटासा पण महत्त्वाचा पाऊल उचलू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जर तुम्ही Facebookवर बघत असणार तर लाईक, फॉलो आणि कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला भेटली नाही तर लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही अवश्य परचेस करा. चला बाय.